बघा, तुम्ही जसं बघता त्याचं ह्या गोष्टीकडे बघत नाही. माझं असं बिलकुल मत नाहीये की सोशल मीडियामुळे आणि इंस्टाग्राममुळे किंवा ट्विटरमुळे लोक बाहेर चालले. ते दोन्ही एकत्र होऊ शकतात आणि ते दोन्ही एकत्रच व्हायला पाहिजे. कारण नवीन पिढ्या जशा येतात तशा त्यांना नवीन टेक्नॉलॉजी, नवीन प्लॅटफॉर्म्स हे त्यांना अपनावून पुढे जायलाच लागतं. नाहीतर ते काळाच्या नुसार मागे पडतात आणि मग ते मागे पडले तर त्यांना पुढे जाऊन कॉम्पिटिशन मध्ये किंवा फ्लो मध्ये टक्कर करता येत नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचा 135वी जयंती उद्या साजरी होणार आहे आणि त्या पूर्वसंध्येला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुजातजी, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि धन्यवाद धन्यवाद. की तुम्ही जयंतीच्या पूर्वसंध्येलाच आम्हाला वेळ दिला, कारण उद्यानंतर पुन्हा जो तुमचा दिवस आहे आणि पूर्ण एप्रिलचा महिना अगदी बुद्ध जयंती पर्यंत सगळे जयंतीचे कार्यक्रम वगैरे होत असतात. त्यामुळे तुमचं आभार आणि स्वागत देखील. पहिला प्रश्न माझा असा आहे की बाबासाहेबांची जी पुस्तकं आहेत ती वाचण्याचं प्रमाण आजकाल कमी झालेलं आहे. म्हणजे एकूणच वाचनाची जी संस्कृती महाराष्ट्राची आहे ती कमी होताना दिसते. इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया ह्याच्यामध्ये ज्याची तरुण पिढी आहे ती गेलेली आहे किंवा जात आहे असं आपल्याला दिसतंय. तर ह्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? कसं त्यांनी त्यातून बाहेर येऊन जे जे साहित्य आहे आपल्या महापुरुषांनी निर्माण केलेलं त्या साहित्याकडे जाण्यासाठी काय संदेश द्याल? बघा, तुम्ही जसं बघता त्याचं ह्या गोष्टीकडे बघत नाही. माझं असं बिलकुल मत नाहीये की सोशल मीडियामुळे आणि इंस्टाग्राममुळे किंवा ट्विटरमुळे लोक बाहेर चालले. ते दोन्ही एकत्र होऊ शकतात आणि ते दोन्ही एकत्रच व्हायला पाहिजे. कारण नवीन पिढ्या जशा येतात तशा त्यांना नवीन टेक्नॉलॉजी, नवीन प्लॅटफॉर्म्स हे त्यांना अपनावून पुढे जायलाच लागतं. नाहीतर ते काळाच्या नुसार मागे पडतात आणि मग ते मागे पडले तर त्यांना पुढे जाऊन कॉम्पिटिशन मध्ये किंवा फ्लो मध्ये टक्कर करता येत नाही. आणि बरोबर. तेच बोलत असताना दुसरी गोष्ट ही पण खरी आहे की जे बाबासाहेबांचं रायटिंग होतं, स्पीचेस होते, व्हॉल्युम्स होते, त्याच्यापासून किंवा जे साहित्य आपण म्हणतो त्याच्यापासून लोक दूर चालली आहेत. ते वाचण्याचं प्रमाण खूप कमी होत चाललंय. पण हे दोन्ही एकत्र आहे. म्हणजे असे बरेच आंबेडकरवादी क्रिएटर्स दिसतील तुम्हाला जे त्यांच्या माध्यमातून बाबासाहेब शिकवायचा प्रयत्न करतात, जे रील्सच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून किंवा पेंटिंग, ड्रॉइंग, गाणी, रॅप ह्या माध्यमातून बाबासाहेब शिकवायला, बाबासाहेबांचे म्हणणं सांगायचा प्रयत्न करतात. तर हे दोन्ही एका इकोसिस्टम मध्ये भाग घेऊ शकतं आणि असलंच पाहिजे. पण जसे आपण नवीन नवीन प्लॅटफॉर्म्स किंवा वेबसाईट्स हे अपनावत राहतो तसंच आपल्याला जुनं साहित्य सोडणं हे पण परवडणारं नाहीये. कारण ते आपलं मार्गदर्शन करतं आणि ते आपलं एन्सायक्लोपीडिया पुढे जायचं. बरोबर. जयंतीचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी एक असं म्हटलं जातं की जयंती ही नाचून साजरी करू नये, म्हणजे विशेष करून बाबासाहेबांची जयंती नाचून नाचून साजरी करू नये, ती वाचून साजरं करावं. सुजात आंबेडकर ह्या दोन्ही गोष्टींकडे कसं बघतात? मी म्हणतो की बाबासाहेबांची जयंती ही नाचून आणि वाचून दोन्ही पद्धतीने साजरी झाली पाहिजे. बरं. कारण बाबासाहेबांना जे लोक म्हणतात की जयंतीला बाबासाहेब वाचले पाहिजेत आणि लोकांनी नाचलं नाही पाहिजे, त्यांना माझा एक सरळ प्रश्न आहे, मग तुम्ही बाकीचे 365 दिवस काय करताय? जर तुम्ही 364 दिवस बाबासाहेब वाचत असला तर एक दिवस नाचायला मला काहीच हरकत दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजूला डान्स डान्स फॉर्म हा सेलिब्रेशन आणि आनंद दाखवण्याचा सगळ्यात मोठा एक फॉर्म आहे आणि म्हणजे एक्सप्रेशनचा एक फॉर्मॅट आहे. तर जितकी लोक नाचून जर एका महामानवाची जयंती साजरी करत असतील तर त्या आनंद आणि एक्सप्रेशन हा त्याच्यामधला घेतला पाहिजे. बरं. मग बाबासाहेब स्वतः असं म्हणतात की म्हणजे मला जर तारीख आठवत असेल, 17 ऑगस्ट 1952 रोजी दादरमध्ये जे काही स्पीच झालं बाबासाहेबांचं, म्हणजे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं म्हटलं की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं जे काम आहे, माझा जो विचार आहे तो लोकांपर्यंत घेऊन जा, माझं काम पुढे घेऊन जा. म्हणजे एका बाजूला स्वतः बाबासाहेब सांगतात की माझी जयंती साजरी करू नका, तर विचारांवरती तुम्ही काम करा. इतकी वर्ष झालेली आहेत आता त्या बाबासाहेबांच्या भाषणाला. असं वाटतंय की विचार जो आहे बाबासाहेबांचा किंवा बाबासाहेबांनी जे सांगितलं ते पुढे घेऊन गेलेले आहेत लोक. हो, मला 100% वाटतं ते लोक पुढे घेऊन गेलेले आहेत. कारण तुम्हाला लोक इकडे दिसतात जे चळवळीत असतील, डायरेक्ट कार्यकर्ते म्हणून असतील, पक्षाची भूमिका घेऊन असतील, ऍक्टिव्हिस्ट म्हणून असतील, सामाजिक कार्यकर्ते म्हणून असतील, जलसाकार म्हणून असतील, चित्रकार म्हणून असतील किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये लोक बाबासाहेबांचं म्हणणं, शिकवण आणि त्यांचे विचार हे पुढे घेऊन जातातच. पण जेव्हा लोक आयुष्यभर संघर्ष करतात
जेव्हा लोक आयुष्यभर या जाती अंताच्या लढ्यामध्ये सामील होतात आणि इकडच्या जातीवाद्यांच्या विरुद्ध आणि विषमतावाद्यांच्या विरुद्ध लढत राहतात, तेव्हा जर त्यांना एक दिवस आनंद साजरा करायचा असेल आणि एक दिवस सेलिब्रेट करायचा असेल, तर तो कोणी त्यांच्याकडनं घेतला कामा नाही पाहिजे, हे पण माझं म्हणणं आहे. जाती अंताचा मुद्दा तुम्ही आता मांडला, म्हणजे पूर्ण एकंदरीतच जे ज्या ज्या महापुरुषांनी जे कामं केलेली आहेत ते समतेसाठी केलेली आहेत. विषमता, त्याच्यामध्ये जातीभेद असेल, वर्णभेद असेल, स्त्री पुरुष समानता आहे, म्हणजे हे हे समानता प्रस्थापित करण्यासाठी विषमतेच्या विरोधात त्यांनी एक लढा दिलेला आहे. संविधान लागू होऊन 75 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. ते संविधान आपल्याला जातीविरहित समाजाकडे जाण्याचं एक मार्गदर्शक तत्व आहे, किंवा ते एक होकायंत्र आहे आपल्याकडे, ज्या होकायंत्राचा आधार घेऊन आपण त्या दिशेने जाऊ शकतो. या 75 वर्षात किंवा 78 वर्षात स्वातंत्र्य मिळून जाती अंताकडे भारत किती पुढे गेलेला आहे, किंवा काय अडचणी आहेत त्या मुद्द्याला घेऊन? हे बघा, हा प्रश्न काय 2 मिनिटात सांगण्यासारखा नाही. नाही, नक्कीच. आणि याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल अजून वेगळा एपिसोड करायला लागेल असं वाटतं मला. पण थोडक्यात सांगायचं झालं तर त्या दिशेने भारत बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक फील्डमध्ये आज बहुजनांनी, दलितांनी आपला मार्क शोधलेला आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये एंट्री मारून तिकडे वर्चस्व किंवा टॉप 10 मध्ये तरी त्या फील्डमध्ये ऑन्टरप्रिनरशिप असेल, मीडिया असेल, बिझनेस असेल, फायनान्स असेल, मेडिसिन असेल, स्पोर्ट्स असेल, सायन्स असेल, कुठल्याही फील्डमध्ये किंवा इव्हन क्रिप्टो करन्सी सारखी एक मायन्यूट गोष्ट असेल, या प्रत्येक ठिकाणी मध्ये बहुजनांची आणि दलितांच्या पुढच्या पिढ्यांनी आता स्वतःचा मार्क आणि छापा ठेवलेला आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे स्वतःला काबिल बनून आणि संघटित बनून पुढच्या म्हणजे त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. हे एका बाजूला होतंय. दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसेल की आंबेडकरवादी पॉलिटिक्स हे स्ट्रॉंग झालेले आहे आधीपेक्षा. आंबेडकरवादी पक्ष हे ताकदीने उभे राहताना आपल्याला दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जी लोक SC ST OBC या कॅटेगरी मधनं येत नाहीत, ती लोक पण मोठ्या प्रमाणात कुठेही आपल्याला बाबासाहेबांना साजरा करताना किंवा बाबासाहेबांना सेलिब्रेट करताना किंवा त्यांना मानताना दिसतात. अकॅडमिक्स मध्ये झालं किंवा दुसऱ्या बाजूला तुम्ही NRC CAA चा जर आंदोलन बघितलं तर NRC CAA मध्ये जे मुसलमानांनी आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये, तिकडे पण सुद्धा मेन पोर्ट्रेट ह्या बाबासाहेबांचाच होता. तर एक हो. क्रांतीचं प्रतीक म्हणून आणि एक सिंबल म्हणून एक बाबासाहेबांचं चित्र जेव्हा SC ST OBC कम्युनिटीजच्या बाहेरची लोक जेव्हा वापरायला लागतात, तेव्हा त्याला एक आपण विजयच मानू. आणि दुसऱ्या बाजूला जाती अंताच्या लढ्याच्या गोष्टीला एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जाती अंताची लढाई किती ताकदवंत आहे आणि जाती अंताच्या लढाई म्हणजे जाती अंताकडे आपण किती पुढे गेलो तरी 2014 नंतर जी ताकद सत्तेमध्ये आली आणि जो RSS आणि BJPनी त्यांच्या कारभाराच्या मार्फत परत एक जातीवाद आणि मनुवाद या देशामध्ये परत उभा केलाय, त्याच्यामुळे जाती अंताची लढाई ही माघारलेली आहे, हे मी मान्य करतो. पण ती ताकदीने उभी पण आपल्याला राहताना दिसते या नवीन शत्रूच्या विरोधात. बर. RSS आणि त्याचा उल्लेख तुम्ही केला, आणि 100 वर्ष त्या संघटनेला झालेली आहेत. 100 वर्षामध्ये बऱ्याच त्यांनाही अडचणी आल्या, त्यांच्यासाठीही काही सगळं सोपं नव्हतं. बहुजन समाजाचे बहुजन समाजातल्या संघटना ते अचीव करायला कुठे कमी पडत आहेत, म्हणजे काय असं आहे की जे ते करू शकतायत आणि बहुजनांना करता येत नाही? हे बघा, जे त्यांना करतंय ते प्रत्येक गोष्ट बहुजन करू शकतात, त्यांच्याहून 10 पट जास्त चांगलं करू शकतात. पण 200 वर्षाचा अन्याय, 200 वर्षाचा रिसोर्सेस आणि 200 वर्षामध्ये भारताची अख्खी मालमत्ता स्वतःच्या खिशात टाकणं, हे रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला पण बहुजनांना वेळ लागतो ना. तो त्याच वेळेचा भाग आहे. हे अशी कोणती गोष्ट नाही जी त्यांना जमते आणि जी आपल्याला जमत नाही. आपल्याला त्या गोष्टी त्यांच्यावर चांगल्या जमतात. फक्त गेले 300-350 वर्ष जातीवादामुळे जो रिसोर्स, पैसा, नॉलेज आणि सत्ता त्यांच्या हातामध्ये होती, ती पलट करायला थोडा वेळ लागतोय, अजून काही नाही. जाती अंताच्या मुद्द्याकडे पुन्हा येतो मी, कारण बाबासाहेबांची जयंती जसं तुम्ही म्हणताय की नाचून साजरी केली पाहिजे, परंतु विचारांची घुसळण देखील झाली पाहिजे, त्यामुळे मी त्या हम्म. मुद्द्याकडे पुन्हा येतो. बाबासाहेबांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं. संविधानामध्ये जातीविरहित समाज जो आहे त्याकडे जाणारे एक दिशा मार्गदर्शक तत्व आपल्याला दिलेले आहेत. काय केलं पाहिजे, किंवा कोणत्या गोष्टी केल्याने ही जात व्यवस्था जी आहे ती संपुष्टात येईल असं वाटतंय? मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आणखीन आपल्याला काय करणं गरजेचं आहे, समाज म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे?
जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी माझं सोपं उत्तर आहे, लोकांच्या मनामधली जात काढून माइंडसेट बदलण्याची गरज आहे. जर लोकांनी जात मानणं सोडलं आणि जातीवादी वृत्ती सोडली तर जात आपोआप संपते. अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब असं म्हणतात की अं, जो धर्म आणि धर्मग्रंथ ह्या जातीची शिकवण देतो, तो धर्म सोडला पाहिजे किंवा तो धर्म, त्या धर्माचं विध्वंसन झालं पाहिजे आणि ते धर्मग्रंथ जे आहेत ते जाळले पाहिजे, ते नष्ट केले पाहिजेत. आणि त्याची सुरुवात त्यांनी 1927 पासून महाडचं जे आंदोलन होतं, मनुस्मृती जाळली, तिथून केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये 2014 पासून जी धर्मांधता वाढत गेलेली आहे, हे चॅलेंज बघता धर्म तोडणं आणि धर्मग्रंथ जे आहे, जे ही शिकवण देतं, जातीची शिकवण देतं, भेदभावाची शिकवण देतं, ते सगळं नष्ट करणं हे किती चॅलेंजिंग आहे हा बहुजन समाजासाठी? नाही, हा चॅलेंज आहेच आणि तो नेहमीच राहणार आहे. पण या चॅलेंजेसला समोर बघता बहुजन समाज हळूहळू स्वतःला इक्विप करून या नवीन चॅलेंजेसच्या समोर जाताना आपल्याला दिसतं. हल्ली मी म्हणजे जे काय आता पोस्टर्स लागलेले आहेत, बॅनर्स लागलेले आहेत, काही पोस्ट येत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंतीच्या, तर त्यामध्ये असं मोठ्या प्रमाणात दिसतंय की एआयचा वापर केला गेलेला आहे. म्हणजे एआयचा वापर हा बाबासाहेबांचे बॅनर्स बनवण्यासाठी, त्यांचे फोटो एआय ने जनरेट केलेले आहेत, काही रील्स आहेत ते एआय ने जनरेट केलेल्या बघायला मिळतात. हे कसं बघता? म्हणजे हे एक प्रकारचं विद्रुपीकरण आहे बाबासाहेबांचं, त्यांच्या इमेजचं. कारण बाबासाहेबांचे ओरिजिनल जे फोटोज आहेत, ब्लॅक अँड व्हाईट आहेत, कलर मधले आहेत, ते खूप छान आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा, बाबासाहेबांचा एक रुबाब जो आहे तो दिसतोय. एआय जनरेटेड जे सगळं आता मटेरियल येत चाललेलं आहे आणि ओरिजिनल जे आहे त्याच्याकडे पाठ फिरवतोय आजचा तरुण, असं वाटतंय का? एआय चा वापर हा एक धोक्याची घंटा आहे, आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. कारण एआय चा अट्टहास का हा मला अजून कळला नाही. दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेबांचे खूप जास्त फोटोज कलर मध्ये, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचे फोटोज आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोज हे सगळीकडे अवेलेबल आहेत. तर मग हे असताना एआय चा वापर का करायचा हा माझा पहिला प्रश्न पडतो. दुसरा याच्यातनं मुद्दा उपस्थित होतो की एका बाजूला भाजप हे समरसतावादी बाबासाहेब उभं करायचा प्रयत्न करतात, डावे त्यांचा विचाराचे बाबासाहेब उभे करायचा प्रयत्न, काँग्रेसी बाबासाहेब उभे करायचा प्रयत्न करतात आणि पुरोगामी त्यांच्या पद्धतीने बाबासाहेब उभे करायचा प्रयत्न करतात. आपण जर बघितलं असेल तर आज पोस्टर फिरते नाशिकमध्ये, बाबासाहेबांची एक महाआरती पण होणार आहे. आता बरं. आहे नाशिकमध्ये बाबासाहेबांची महाआरती होणं हे एक बाबासाहेबांचं वैदिक मनुवादीकरण करण्याचं एक भूमिका आहे. आणि जेव्हा बाबासाहेबांचे विचार इतके भरकोटले जाण्याचा प्रयत्न होतोय आणि बाबासाहेबांचे विचार इतके पातळ करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा एआय आपण वापरणं आणि ओरिजिनल पासून दूर जाणं ही एक खूप मोठी समाजासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी धोक्याची घंटा आहे, हे मी मानतो. तेच बरोबर लोक ओरिजिनल टेक्स्ट, व्हॉल्युम्स, रीड, स्पीचेस, रायटिंग हे याच्यापासून दूर गेल्यामुळे तो बाबासाहेबांचा विचार अजून डायल्यूट करणं, पातळ करणं आणि त्याचा चुकीचा अर्थ करून चळवळ नष्ट करणं हे पुढच्या विषमतावाद्यांना खूप सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे एक धोक्याची घंटा. दुसरी अजून एक गोष्ट समोर आली आहे की बऱ्याच ठिकाणी जे आंबेडकरवादी आर्टिस्ट आहेत, चित्रकार आहेत, त्यांनी केलेले फोटोजचा एआय चा वापर केला जातो. तर तुम्ही ओरिजिनल जे चित्रकार आहेत किंवा फोटोग्राफर आहेत त्यांचा आर्ट आणि त्यांचा टॅलेंट आणि त्यांची कला ही एआय वापरून फाट्यावरती मारताय, हा पण एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. आणि दुसरी गोष्ट अजून एक, एआयच्या मधून एक खूप अति फालतूपणा चालू झालाय चळवळीमध्ये की लोक स्वतःचे फोटो करतात, की बाबासाहेब आणि बाळासाहेब कुठेतरी चहा पीत बसलेत असा कोणीतरी एडिट केलेला फोटो. एक बऱ्याच लोकांनी एक ट्रेंड केलेली की बाबासाहेब किंवा सावित्रीमाई हे त्यांना आशीर्वाद देतात आणि लोक त्यांच्या पाया पडतायत, असे फोटो समोर येतात. आता तुम्ही जर विचार केला तर बाबासाहेब असे होते की जर कोणी पाया पडले तर बाबासाहेब त्यांच्या पाठीमध्ये खराटा मारायचे आणि म्हणायचे की तू पाया नको पडू, पाया पडून तुझं काही नाही होणार आहे, मी जे सांगतोय ते समज आणि त्या कामाने पुढे जा. तर आता याच पद्धतीने हा सगळा वापर एक खूप मोठी धोक्याची घंटा येते आणि बाबासाहेबांच्या ओरिजिनल विचारापासून दूर नेऊन एका वेगळ्या चित्र उभं करण्याचं हे एक प्रॉब्लेम वाटतं. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की एआय हा एक खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे बाबासाहेबांचा फोटो बॅनरचा वापर. आणि दुसरी गोष्ट अजून एक प्रॉब्लेम येतो, ह्याच्यावरूनच मला बोलायचंय की जयंती आणि हे बॅनरचं जे फॅड आलंय ते पण थांबलं पाहिजे. आपल्याला जयंतीला
5 पोरांचे चेहरे नाही बघायचे, त्या मोठ्या बॅनरवरती 10 त्या एरियामधली गुंड्यांची चेहरी नाही बघायची, आणि मग त्या 10 चेहऱ्यांमध्ये बाबासाहेबांचा फोटो कुठे दिसतोय का नाही शोधायचा. आपल्याला तुमचे चेहरे बघण्यामध्ये शून्य इंटरेस्ट आहे. तुम्हाला जयंतीला काय करायचं तर पुरा एरिया नीला नीला कर दो. झेंडे लावा, मोठे मोठे बाबासाहेबांचे पोस्टर लावा, मोठे निळे बॅनर्स लावा, होर्डिंग लावा. पण ते कोणत्या पद्धतीने करताय, आपण त्यांचे विचार कशा पद्धतीने येऊन चाललोय, याचा पण थोडा लोकांनी विचार केला पाहिजे. बरोबर. तुम्ही उल्लेख केला म्हणून एक जाता जाता शेवटचा नाहीये खरं तर, प्रश्न अजून आहेत. तुम्ही हम्म. जसा वेळ द्याल त्या पद्धतीने मी ते प्रश्न नाही, मला पुढे तुम्हाला. जायचंच आहे त्या चैत्यभूमीला. अच्छा, ओके. एक दोन शेवटचे प्रश्न. जसा संघाच्या माध्यमातून बाबासाहेबांची एक इमेज उभी करायचा प्रयत्न केला जातोय, ती इमेज ही मुस्लिम विरोधी दाखवली जाते आणि त्याच्यामध्ये पार्टिशन ऑफ इंडिया हे जे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा आधार घेतला जातोय. ते कसं खोडून काढाल तुम्ही, किंवा त्यावरती तुमची काय टिप्पणी आहे? हे बघा, ह्याच्यावरती अकॅडमिक रिगर आणि ओरिजिनॅलिटी आणि रेफरन्सेस हाच एक महत्वाचा. जर तुम्ही RSS वाल्यांना रेफरन्सेस विचारले किंवा त्यांनी नुसतं म्हटलं की ह्या पुस्तकात लिहिलंय, कोणत्या पानावरती कोणत्या संदर्भात काय वाक्य होतं सांग असं म्हटलं, तर तो RSS वाला पळून जातो तिकडनं. तर त्याला तुमचं नॉलेज असणं आणि समोरच्याला बरोबर रेफरन्सेस आणि संदर्भ मागणं, एवढंच त्याचा सोपा सोपा पुरावा आहे. आणि ते फक्त मुस्लिम विरोधी बाबासाहेब नाही, तर प्रो संघ बाबासाहेब. बाबासाहेब किती वेळा संघाच्या ऑफिसमध्ये गेले होते, कार्यालयात गेले होते. कार्यालयामध्ये गेले होते. मग ह्याच्यानंतर पुढे येऊन की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नव्हतं, ते BN रावांनी लिहिलं होतं. अशा सगळ्या वेगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला ओरिजिनल फॅक्ट माहिती असणं, तुम्हाला, आणि समोरच्यानी काहीतरी चुकीचं म्हटलं तर त्याला जागेवरती म्हणणं की तू म्हणतोय ते चुकीचं आहे किंवा तुला वाटतं ते बरोबर असेल तर मला संदर्भ सांग, मला रेफरन्स सांग, मला पुरावा दे. हे जागेवरती म्हणणं खूप गरजेचं आहे. बर. एक शेवटचा प्रश्न, आणि हा फायनल शेवटचा प्रश्न आहे. हम्म. जयंतीच्या निमित्ताने तरुणांना विशेष करून, कारण तुम्ही बहुजन समाजामध्ये तरुणांचं नेतृत्व करताय, काय संदेश द्याल? बाबासाहेबांचं कोणतं किंवा एखादं पुस्तक सजेस्ट करणं, तुम्ही वाचलेली बाबासाहेबांची पुस्तकं जरी तुम्ही आता सांगू शकलात एक दोन चार, तरी बरं होईल. म्हणजे तरुणांना ते आणखीन प्रेरणा मिळेल ते वाचण्याची. हे बघा, मी तरुणांना नेहमीच सांगेन की सगळ्यात पहिले तुम्हाला सुरू करायचं असेल तर अनालिशन ऑफ कास्ट या पुस्तकापासून बाबासाहेब वाचणं हे सुरू करायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला जर एक रॅडिकल बाबासाहेब समजून घ्यायचे असतील आणि ह्या सगळ्या विचारांपासून दूर जायचं असेल, तर रिडल्स इन हिंदुइझम नावाचं एक बाबासाहेबांचं पुस्तक आहे, ते आवर्जून आजच्या घडीला तरुणांनी वाचलं पाहिजे. आणि खास करून OBC, बहुजन, मायक्रो OBC तरुणांनी रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक, बाबासाहेबांचं लिखाण हे वाचलं पाहिजे. मी एवढं रेकमेंडेशन आपल्याला नक्कीच. धन्यवाद सुजातजी, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि कमी आणि तेच वेळेमध्ये जास्त तेच म्हणताना एक शेवटचा रेफरन्स करून जातो फक्त, की BAWS.com नावाची एक वेबसाईट आहे, काही आंबेडकरवाद्यांनी चालू केलेली वेबसाईट आहे. रायटिंग अँड बाबासाहेबांचे स्पीचेसचे सगळे व्हॉल्यूम लिखाण, सर्व आहेत. हा, व्हॉल्यूम, रायटिंग अँड स्पीचेस सर्व व्हॉल्यूम्स तिकडे अवेलेबल आहेत. तर ओरिजिनल टेक्स्ट कृपया करून सगळ्यांनी वाचा. जर तुमच्या घरी, बऱ्याचशा लोकांच्या घरी व्हॉल्यूम्सच्या व्हॉल्यूम्स असतात, पण जर व्हॉल्यूम्स नसले, तुम्हाला इन्स्टंट रेफरन्सेस पाहिजे असले, तर एक ही अवेलेबल वेबसाईट आहे. तशा बऱ्याच ठिकाणी बाबासाहेबांचं लिटरेचर हे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. तर ओरिजिनल टेक्स्ट वापरा, अकॅडमिक रेफरन्सिंग वापरा आणि संदर्भ देऊन बोला, एवढीच मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद सुजातजी, तुम्ही वेळ दिलात आणि मार्गदर्शन केलं, मेसेज दिलात तरुणांसाठी. कमी वेळेमध्ये जास्त चर्चा करण्याचा प्रयत्न आपला होता आणि तो प्रयत्न सफल झाला असं मला वाटतंय. पुन्हा एकदा वेळ द्याल अशी अपेक्षा आहे. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद. आणि तुम्हाला, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व समर्थकांना मुंबई आउटलुकच्या माध्यमातून जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या सर्वांकडनं पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.